पवित्र शास्त्र सांगतं की आमची पापे त्याने स्वदेही वाहून खांबावर नेली, जेणेकरून आम्हाला ते सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. म्हणजे येशू ख्रिस्ताचं जे मरण होतं ते सामान्य मरण नव्हतं. असं इतर जण जरी वधस्तंभावर मेले असतील, चोर मेले वधस्तंभावरती 2, किंवा मला जरी खिळून मारलं तरी माझं मरण हे जे आहे ते समाजासाठी किंवा लोकांसाठी किंवा जगातल्या मानवजातीसाठी होणार नाही. कारण की येशू हा देवाचा पुत्र होता आणि एकुलता एक पुत्र वधस्तंभावर मरण पावला. ही देवाची योजना होती आणि फक्त त्याचं रक्त पवित्र होतं आणि त्या पवित्र रक्त ज्यावेळेस वधस्तंभावर अर्पण केलं त्यावेळेस कोणालाही बकरं कोंबडं कापण्याची गरज पडली नाही. नंतर पापाचं प्रायश्चित्त जे होतं ते एकदाच आमच्या सगळ्यांसाठी येशूच्या रक्ताने झालेलं आहे. म्हणजे आता आपल्याला फक्त काय करायचं, येशूच्या रक्तावर विश्वास ठेवायचा. मग ज्यावेळेस आम्ही येशूच्या रक्तावर विश्वास ठेवतो त्यावेळेस आम्ही पापातून मुक्त होतो आणि परमेश्वर आम्हाला सर्व पापापासून मुक्त करतो. म्हणून सांगितलेलं की येशूने स्वदेही म्हणजे स्वतःच्या देहावरती ते पाप त्याने स्वीकारले, मनुष्य जातीचं पाप. सर्व माणसाने पाप केलं आणि सर्व देवाच्या गौरवाला अंतरले. इथं कोणीच असं म्हणू शकत नाही, किती मोठा माणूस असला, किती चांगला माणूस असला तर तो म्हणू शकत नाही की मी एकदम शुद्ध आहे, लहानपणापासून एकदम चांगलं जीवन जगतो, मी फार पवित्र आहे. पवित्र, शुद्ध आणि सगळं जीवन जरी तुम्ही बघितलं की चांगलं असलं तरी देखील आम्ही पापी आहोत. कारण की आमचा जन्म मूळतः पापात झालेला आहे, आमच्या आई वडिलांपासून झालेला आहे. म्हणून कोणत्याही मनुष्याला या ठिकाणी म्हणता येत नाही की मी नीतिमान आहे. नीतिमान फक्त तो येशूच्या रक्ताद्वारेच होतो. मग आम्ही नीतिमान जर असलो तर कसं होतो, येशूच्या रक्ताद्वारे. म्हणून म्हटलेले की सगळे पाप येशू ख्रिस्ताने स्वदेही वाहून नेले आणि मग आमच्यासाठी वधस्तंभावर प्राण दिला. योहानाचं पुस्तक याचा 10वा अध्याय 11 वचनात काय म्हटलेलं आहे, मीच उत्तम मेंढपाळ आहे. मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला प्राण देतो. उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांकरता प्राण देतो. मग उत्तम मेंढपाळ त्यालाच म्हणतात. असा मेंढपाळ नसतो की मेंढपाळ काही समजा मेंढरू त्रासात आहे किंवा अडचणीत आहे त्यावेळेस तो तिथून निघून जाईल. पवित्र शास्त्र सांगतं उत्तम मेंढपाळ तोच की जो आपल्या मेंढराकरता प्राण देतो. आणि हे उदाहरण येशूला पूर्णपणे लागू होतं कारण की येशूने उत्तम मेंढपाळाचं उदाहरण दिलं आहे. येशू ख्रिस्त स्वतः वधस्तंभावर मरण पावला आणि त्याने दाखवून दिलं की मी या मेंढराचा उत्तम मेंढपाळ आहे, कारण की त्याने या मेंढरांकरता वधस्तंभावर प्राण दिला. म्हणून येशू सारखा उत्तम मेंढपाळ कोणी नाही, येशू सारखं कोणी मरण पत्करलं नाही. कारण की येशूने सर्व मानव जातीसाठी ते मरण पत्करलं. म्हणून जो कोणी पापी आहे त्याला इन्व्हिटेशन आहे, जो कोणी पापी आहे त्याच्या पापाची क्षमा होऊ शकते आणि ती पापाची क्षमा फक्त आणि फक्त येशूच्या रक्ताद्वारे होती. म्हणून इतर कोणत्याही नाव दिलेलं नाही, एकच नाव दिलेलं आहे जे पापाची क्षमा करतं आणि ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव. म्हणून आम्हा सगळ्यांना येशूच्या नावावरती विश्वास ठेवायचा आहे. आज आम्ही गुड फ्रायडे साजरा करत आहोत, त्याला उत्तम शुक्रवार म्हटलेलं आहे. काही लोक विचारतात उत्तम शुक्रवार कसा, उत्तम शुक्रवारी तुम्ही कसं काय म्हणता, हा तर दुःखाचा दिवस आहे. या वधस्तंभावर येशू ख्रिस्ताला खिळण्यात आलं आणि खिळण्यात आल्यानंतर त्याचे हाल करून त्याला मारण्यात आलं. मग हा दिवस उत्तम कसा होऊ शकतो, हा दिवस तर तुम्ही दुःखाचा साजरा केला पाहिजे. आता ज्यांना माहिती नाही त्यांना वाटतं हा दुःखाचा दिवस आहे. पण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की येशू ख्रिस्ताचं जे मरण झालेलं आहे ते मरण स्वतःसाठी झाले नाही किंवा त्याने काहीतरी गुन्हा केला म्हणून तो वधस्तंभावर मरण पावला नाही. तर पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की येशू तुमच्या आणि माझ्या पापासाठी वधस्तंभावर मरण पावला. म्हणून हा शुक्रवार जो आहे याला गुड फ्रायडे किंवा उत्तम शुक्रवार असं आम्ही म्हणतो, कारण की त्याने आमच्यासाठी उत्तम काम केलेलं आहे. मग येशू ख्रिस्त ज्यावेळेस या जगात आला त्यावेळेस त्याचा उद्देशच हा होता की त्याने सर्व मानव जातीसाठी एकदाच वधस्तंभावर रक्त सांडावं. कारण की जे पाप आदाम आणि हवेने केलं त्या पापाचं परिणाम आम्हाला पाहायला वाटतो तो पिढ्यानपिढ्या चालत आला. अनेक संदेष्टे आले, अनेक सेवक आले, अनेक संदेष्टे सेवक येऊन देखील लोकांनी त्यांचं ऐकलं नाही. कोणाला धोंडमार करून मारून टाकलं, कोणाला त्रास देऊन मारून टाकलं आणि शेवटी देवाला योजना करावी लागली. आणि ती योजना ही होती की एकदाच मानव जातीसाठी कोणीतरी रक्त सांडणार आणि ते रक्त फक्त पवित्र असणार आणि ते त्याच्या पुत्राचंच रक्त असणार. म्हणून देवाने योजनेनुसार त्याचा पुत्र पाठवला आणि तो पुत्र म्हणतो की मी उत्तम मेंढपाळ आहे.
आणि उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांकरता प्राण देतो. म्हणजे उत्तम मेंढपाळ जो आहे तो मेंढरासाठी प्राण देणारा ठरला. वधस्तंभावरती त्याने प्राण दिला आणि त्याने दाखवलं की मी खरा मेंढपाळ आहे. डुप्लिकेट मेंढपाळ असता तर काय केलं असतं त्याने? पळून गेला असता. शिष्य सगळे पांगापिंग झाले, शिष्य पळून गेले. पण येशू पळाला नाही. येशूला माहीत होतं की मला हे सहन करायचं आहे, कारण की मला देवाने याच कार्यासाठी पाठवले आहे. म्हणून येशूशिवाय उत्तम मेंढपाळ कोणी होऊ शकत नाही. मेंढरांचा महान मेंढपाळ येशू ख्रिस्तच आहे, म्हणून त्याला उत्तम मेंढपाळ म्हणलेलं आहे. मग ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचे हाल करण्यात आले, ज्यावेळेस येशूला त्रास देण्यात आला, त्यावेळेस वधस्तंभावरील उद्गार फार महत्त्वाचे आहे. वधस्तंभावरील त्याने 7 उद्गार काढले आणि ते 7 उद्गार असेच काढले नाही, असंच बोलला नाही तो साधारण. त्या प्रत्येक उद्गारापाठीमागं एक उद्देश आहे. त्या प्रत्येक उद्गारापाठीमागं आम्हाला त्या ठिकाणी त्याचा उद्देश स्पष्ट होतो आणि तो त्याचा उद्देश या ठिकाणी सांगत आहे. तर पहिला उद्गार आपण बघूया. आणि वधस्तंभावरील पहिला उद्गार त्याने हा काढला. लूक कृष्णवर्तमान याचा 23 अध्याय आणि 34 वचन आपण काढू. लूक याचा 23 अध्याय आणि 34 वचन. तेव्हा येशू म्हणाला, हे बाप्पा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. नंतर त्याची वस्त्रे आपसात वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. हा पहिला उद्गार येशूच्या मुखातला. आणि पहिला उद्गार हा होता की तेव्हा येशू म्हणाला, हे बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. आता पहिला उद्गार ज्यावेळेस काढला त्यावेळेस पहिलाच उद्गार क्षमेचा उद्गार आहे. क्षमा केली त्याने. बऱ्याचशा वेळेस आपण मानव या नातीने क्षमा करायला फार घट्ट असतो. आपण लवकर क्षमा करत नाही. आपल्याला असं वाटतं याला का क्षमा करायची, कशासाठी क्षमा करायची, याने मला फार दुखवलेलं आहे, हा उद्देश आपण ठेवतो. पण येशूचा उद्देश साफ होता, कारण की त्याला माहीत होतं की मी माझं काम करण्यासाठी आलो नाही, तर मी माझं पित्याचं काम करण्यासाठी आलेलं आहे. आणि मनुष्य तर मुडीच असतो. आता प्रत्येक माणसाचा स्वभाव जर बघितला, सगळ्याचा सारखा नसतो. सगळे वेगवेगळे आहेत, सगळे वेगवेगळे स्वभावाचे. किती जरी तुमचे चेहरे सारखे असले तरी तुमचे स्वभाव वेगळे आहेत, तुमचं मन वेगळं आहे. त्याच्यामुळं आपण सगळ्यांना एका कॅटेगरीत नाही नेऊ शकत की ह्या असेच वागायला पाहिजे किंवा असेच असायला पाहिजे. नाही, सगळे डिफरंट आहे. परमेश्वराने सगळ्यांना वेगवेगळ्या भिन्न भिन्न स्वभावाचं बनवलेलं आहे. ते त्यांच्या स्वभावानुसार वागतात. आणि या प्रत्येक स्वभावाच्या मनुष्यासाठी येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणतो की हे बापा, यांना क्षमा कर, कारण हे काय करतात यांना समजत नाही. झावळ्याचा रविवार तुम्ही साजरा केला आणि झावळ्याच्या रविवारी येशू ख्रिस्ताचा हेच लोक मोठमोठ्याने जय जयकार करत आहे, हातात झावळ्या घेऊन त्याचं वेलकमिंग करत आहे. यरूशलेमेमध्ये तू येत आहेस, होसाना, प्रभूच्या नावाने येणारा राजा आशीर्वादित असो, धन्यवादित असो. आणि आता तेच लोक म्हणतात की याला वधस्तंभी खेळा. म्हणून लोक असतात. लोक तुम्हाला हवेत उडवतील आणि खाली पाडतील, नाही तर हरभऱ्याच्या झाडावर पण चढवतील. तर लगेच हरभऱ्याच्या झाडावर चढायचं, काही लगेच हुरळून जातात. चला लगेच हा हे असे म्हटले, चला तसंच करू. नाही, प्रार्थनापूर्वक निर्णय घ्यायचे, प्रार्थना करायच्या, परमेश्वर काय मार्गदर्शन करतो ते बघायचं आणि मग नंतर आपण पुढं जायचं. हुरळून जर गेले तुम्ही, आताचा काळ तसा राहिला नाही, फार विरोध आहे सध्या. आणि आता पुष्कळ त्रास आहे. या त्रासाच्या काळात सैतान खवळलेला आहे. तो तुम्हाला शोधतो फक्त कसं तुम्हाला संपवायचं. आणि संपवण्यासाठी तो फक्त नजर टाकून आहे. त्याची इच्छा आहे की तुम्ही फेलोशिपपासून दूर जावं, सहभागितेपासून दूर जावं आणि तुम्ही भरकटावं. आणि मग त्यावेळेस काय होतं की आम्ही जर स्वभावाने चालत असलो आणि आमच्या इच्छेने चालत असलो तर आम्ही भरकटले जाणार. आणि भरकटले गेल्यानंतर मग परत आम्ही वापस देवाच्या सहभागितेत येणार नाही. हेच लोक येशूला उंच करतात. हेच लोक येशूला म्हणतात, हो सांना, प्रभूच्या येणारा राजा धन्यवादित असो. म्हणून लोक असतात, सगळ्यांचे विभिन्न विचार असतात. जे लोक धन्यवाद द्या, स्तुती करा, आराधना करा असं म्हणत होते, तेच लोक काय म्हणत होते, येशूला वधस्तंभी द्या. बरं, त्याचं लोकांचं जाऊ द्या. त्याचे एकदम प्रिय शिष्य होते. किती शिष्य होते? 12 पैकी होतं कोणी त्याच्याबरोबर? ज्यावेळेस त्याला पकडलं त्यावेळेस सगळे पाळक साहेबाला पकडू द्या, चला आपण पळा. किती पळायचं पळा, बिलकुल जवळच नाही आलं पाहिजे. जो डर गया समजो वो मर गया. येशूमध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं आहे तर खरा विश्वास त्रासात समजून येतो.
चांगुलपणात किंवा चांगलं सगळं वेल असणारे कोणी विश्वास ठेवू शकतो, पण ज्यावेळेस त्रास येतो, संकट येतं, त्यावेळेस आम्ही कसं उभं राहतो ते महत्त्वाचं आहे. म्हणून खरा मित्र तोच असतो जो आपल्या मित्राकरता प्राण देतो. आणि येशू कसा आहे? खरा मित्र आहे. आपल्या मित्राकरता, आपल्या लोकांकरता त्याने प्राण दिला आणि त्याला माहीत होतं हे लोक आज जय जयकार करत आहे, हेच लोक मला वधस्तंभी खेळणार आहेत आणि हेच लोक म्हणणार आहे की याला वधस्तंभी द्या. बरब्बा एक चोर होता, लुटारू होता आणि त्याने बंड केलेलं होतं आणि बंड केलेलं असताना बरब्बा त्या ठिकाणी होता आणि येशू त्या ठिकाणी होता. पिलाताला ज्यावेळेस वाटलं की येशूच्या ठाई कोणता अपराध नाही, त्यावेळेस पिलात म्हणतो की मला असं वाटतं की या माणसाच्या ठाई मला कोणताही अपराध दिसत नाही. त्याच्या बायकोला रात्री स्वप्न पडलं आणि ती म्हणते की या पुरुषासंबंधी काही न्याय करू नका, कारण की हा पवित्र पुरुष आहे. आणि पिलात लोकांसमोर येतो आणि लोकांसमोर म्हणतो की या मनुष्याच्या ठाई मला काही अपराध दिसत नाही, पण लोक म्हणतात त्याला खिळा आणि बरब्बाला सोडा. ही दुनियाची रीत आहे. चांगल्याला वधस्तंभावर खिळा आणि वाईटाला सोडा. आणि ज्यावेळेस बरब्बाला सोडल्या जातं, पॅशन ऑफ क्राइस्ट मधला एक सीन आहे बघा, एका मूवी मधला सीन आहे की त्याच्यामध्ये तो बरब्बा जो आहे, बरब्बाचं कॅरेक्टर ज्याने केलेलं आहे, ज्यावेळेस येशू ख्रिस्त तिथं उभा असतो त्यावेळेस बरब्बा हसत हसत येतो आणि एक नजर त्याच्याकडे टाकतो आणि टाकल्यानंतर ते जे येशूचं कॅरेक्टर होतं, त्या कॅरेक्टरने त्या प्रतिभेने ज्यावेळेस त्याच्याकडे बघितलं त्यावेळेस तो म्हणतो फक्त एका नजरेने माझं तारण झालं. तो ॲक्टिंग करत होता पण तो म्हणे जी करुणा, जे प्रेम त्या नजरेत मला दिसलं, त्या नजरेने माझं तारण झालं. म्हणजे येशू किती पॉवरफुल होता हे विचार करत. आता ॲक्टिंग करत होता. एका ॲक्टरकडे त्याने बघितलं, येशू काहीच बोलत नाही, फक्त शांत त्याच्याकडे बघतो. फक्त तो हसत येतो, वाकडा लावतो, याला हे करतो आणि त्याच्याकडे एक नजर बघतो. एका नजरेत त्याचं तारण झालं. त्यांनी पुस्तक लिहिले द गेज ऑफ क्राइस्ट, ख्रिस्ताची एक नजर. एका नजरेने देखील लोकांचं तारण होतं. त्याने दया, प्रेम शिकवलं, त्याने क्षमा करायचं शिकवलं. म्हणून आम्ही जर क्षमा करत नाही, जर आम्ही परमेश्वरामध्ये आहोत पण आम्ही इतरांनी खूप काड्या केल्या असतील, आमच्या खूप त्रास दिला असेल, खूप डोक्याला ताण झाला असेल, पण त्या ताण झालेला असताना देखील आम्ही म्हटलं पाहिजे हे बापा यांना क्षमा कर. आता बायको कधी कधी त्रास देते मला, मी सोडून दिलं तिच्याबरोबर राहणं. कधी कधी होते भांडणं थोडे, असं तसं पण मी हे बाप्पा हिला क्षमा. ही काय करते हिला समजत नाही, ही देवाच्या दासाला त्रास देते. तसं तुमची बायको तुम्हाला त्रास देत असेल, जाऊ द्या, क्षमा करा. बोलायचंच नाही. येशू सारखं गप राहायचं. एक दिवस एक सिस्टर माझ्याकडे आल्या आणि म्हणे पाळक साहेब म्हणे हे तुमचे ब्रदर जे आहे ना, ते मी किती भांडो काहीच बोलत नाही, काही बोलो ते फक्त. मी असं कसं, मी शिकवलंय म्हणलं त्यांना. बायको किती बोलो फक्त. बायको अशी वैतागते मग, अरे बा बोल ना, काहीतरी बोल ना. बोलायचंच नाही. काय भांडणं कशाने होतात, वाद कशाने होतो? बोलल्याने. एक संसार कधी टिकतो माहिती का? जास्त न बोलल्याने, कमी बोलल्याने. भांडणं कधी उद्भवतात, इकडून बोलतो, मग जे केस धराधरी सुरू भांडणं. त्या येशू बोलला नाही. येशून फक्त बघितलं, त्याला सगळं माहीत होतं काय चाललेलं आहे, बरब्बा काय करणार आहे. बरब्बा काय करणार होता? बरब्बा एक बंडखोर होता. बरब्बा जे होता त्याला न्याय मिळवून द्यायचा होता, म्हणजे इस्रायल लोकांना सोडवायचं होतं. पण येशू जे सोडवायला आला होता ते राज्य स्थापन करायला आला नव्हता. जगाचं राज्य येशूचं नव्हतं. आपण जगाचं राज्य स्थापन करायला आलो नाही. मंत्री, मुख्यमंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक व्हायला आपण आलेलो नाही. येशू देखील ते करायला आला नव्हता. पण लोकांना समजत नाही. लोकांना काय वाटलं की येशू आता युद्ध करेल रोमी लोकांबरोबर आणि युद्ध करून येशू राजा बनल. राजा बनण्यासाठी तो आला नव्हता, तो तर युगानुयुगाचा राजा आहे. येशूच्या राज्याचा अंत होत नाही. सगळ्या राज्याचा अंत होईल, सगळ्या लोकांचा मृत्यू होईल, पण येशूवरती जे विश्वास ठेवतात त्याच्या राज्याचा अंतही होत नाही आणि त्याचा मृत्यू होत नाही. म्हणून म्हटलेलं आहे, जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. शरीराचं जीवन नाही बोलत मी, शरीराच्या नंतरचं जीवन आहे ते देखील येशूमध्ये आपल्याला प्राप्त होतं.
पण हे लोक तिथं असे करत आहेत, लोक त्याला खिळलेले आहेत आणि लोकांनी त्यांना खिळलेलं असताना देखील लोक थुंकत आहेत. लोक म्हणत, अरे हा तू तर लय वाचवलं ना लोकांना, तू तर चमत्कार केले, तू तर मेलेले जिवंत केले, तू तर लोकांना दृष्टी दिली, तू तर लोकांना लंगड्यांना चालवलं आणि आता तू वधस्तंभावर खिळून आहेस. तुला समजत नाही का? तू इतका चमत्कार करणार आहेस तर आता खाली ये, आत्ताच्या आत्ता खाली ये आणि आम्हाला दाखवून दे की तू देवाचा पुत्र आहेस. येशू एका शब्दाने बोलला नाही. आपण असतो तर काय केलं असतं? येशूच्या नावात त्यांना जाळून भस्म कर, भस्म कर म्हणलं असतं डायरेक्ट. मला असह्य होतंय, अतिशय वेदना होतात आणि या वेदनेमध्ये आता मी सहनच करू शकत नाही. पण येशूने त्या समय देखील सहन केलं आणि येशू म्हणतो, हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात यांना समजत नाही. त्यांना खरंच समजलं असतं तर त्यांनी विरोध केला नसता. त्यांना समजलं असतं तर त्यांनी कधीच येशूला वधस्तंभावर खिळलं नसतं. त्यांना समजलं असतं की हे देवाचा पुत्र आहे तर त्यांनी कधीच ते केलं नसतं. बऱ्याचशा वेळेस आमच्या विरोधात ज्यावेळेस लोक काड्या करतात त्यावेळेस हे समजा की त्यांना समजत नाही, ते शरीराने चालतात. म्हणून काय करायचं ते करू द्या. कधी कधी काय होतं, जर खड्डा दुसऱ्यासाठी आपण खणतो ना, त्या खड्ड्यात आपणच पडतो नकळत. काही खड्डे असतात, ते खड्डे डोक्याची प्लॅनिंग योजना जी केली ना, ती योजनेमध्ये आपण स्वतः पडतो, तो सेफ राहतो. म्हणून आपल्याला कोणासाठी खड्डा खंदायचा नाही, काहीच करायचं नाही. फक्त म्हणायचं आहे, हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना समजत नाही. येशू ख्रिस्ताने देखील वधस्तंभावर क्षमा केली. आम्ही देखील ज्यावेळेस लोक बघतो, ज्यावेळेस आमच्या विरोधात उठलेले लोक बघतो, ज्यावेळेस असं वाटतं की हे का असं वागत आहेत, काहीच बोलायचं नाही, काहीच करायचं नाही. फक्त म्हणायचं, येशू आज मी येशूच्या नावामध्ये तू जशी क्षमा केली ती क्षमा मी लोकांना करत आहे. मग पवित्र शास्त्र हे सांगतं की आम्ही पापी असतानाच येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला. म्हणजे कोणीच पुण्यवान नव्हतं, कोणी पवित्र नव्हतं, सगळ्यांनी पाप केलं, सगळे देवाच्या गौरवाला अंतरले आणि आम्ही पापी असतानाच, म्हणजे मी पापात असतानाच येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला. म्हणजे येशू ख्रिस्ताचं जे मरण झालेलं आहे, जे रक्त सांडल्या गेलेलं आहे, ते माझ्या पापासाठी सांडल्या गेलेलं आहे आणि त्याने जी क्षमा केली तशी क्षमा मला कोणीच केली नाही. म्हणून आम्ही ज्यावेळेस प्रार्थना करतो त्यावेळेस आम्ही क्षमा मागतो किंवा परमेश्वराला म्हणतो, प्रभू क्षमा कर, मलाही क्षमा कर, मी जर कोणाच्या विरोधात बोललो असेल. रात्री झोपताना आपण प्रार्थना करतो ना, करता की नाही तुम्ही? सगळे करतात. प्रभू मी जर कोणाला दुखवलं असेल, मन हे झालं असेल तर माझ्या शब्दांची मला क्षमा कर, काढून टाकतो मनातून आणि परत म्हणतो, परमेश्वरा मी त्यांनाही क्षमा करत आहे आणि मलाही क्षमा कर. संपलं, वाद मिटला. वाद आपण जास्त दिवस ठेवत नाही अंतकरणामध्ये. पवित्र शास्त्र सांगतं की त्याने क्षमा केली आणि ज्या क्षमा केली त्यावेळेस पूर्ण मनमोकळेपणाने क्षमा केली. वधस्तंभावर खिळलेला आहे, इतक्या वेदना होत आहे, लोक थुंकत आहे, लोक चेष्टा करत आहे, लोक निंदा करत आहे आणि अशा प्रसंगी देखील किती सहनशक्ती की येशू म्हणतो यांना क्षमा कर, हे काय करतात त्यांना समजत. एक 33 वर्षाचा तरुणच म्हणावं लागेल, आता आपलं वय 33च्या पुढं झालं, पण 33 वर्षाचा तरुण आवेशी असतो, त्याला असं म्हणजे तरुण असतो तो. पण त्या तरुणपणातही त्याला संयम बघा, कारण की तो देवाचा पुत्र होता आणि म्हणून त्याने संयम असा बाळगला की तो लोकांना क्षमा करत आहे आणि क्षमा दाखवत. म्हणून आज पृथ्वीच्या पाठीवरती सगळ्यात जास्त जर कोणी विश्वासणारे असतील तर ते येशू ख्रिस्ताचे विश्वासणारे आहेत. येशूवरती विश्वास ठेवणारे लोक आहेत आणि येशूवरती विश्वास ठेवून ते प्रेमाचा म्हणून प्रेमाने राहा. कोणाला काही म्हणू नका, कोणाला काही करू नका. ह्या गालावर मारली तर ह्या गालावर देखील गाल पुढं करा, नाही तर दोन्ही गालावर मारल्यावर म्हणा, आता पाळक साहेब माझा संयम सुटला, आता मी ओरिजिनल कोण आहे मी यांना दाखवतो, आता दोन्ही गालं संपले, आता याला चांगलं धुवून काढतो. तसं करू नका. प्रभू येशूने जे शिकवलं क्षमा करायचं, आम्ही देखील मोठ्या मनाने क्षमा करू. आजची प्रार्थना मला फार आवडल्या. दोन्ही प्रार्थना जे झाल्या, आंटीने प्रार्थना केली, साबळे ब्रदरने प्रार्थना केली, मला ह्या प्रार्थना आवडतात. त्या प्रार्थनेमध्ये वचनं होते, दोन्ही प्रार्थनेमध्ये त्यांनी वचन घेऊन प्रार्थना केली आणि प्रार्थना करत असताना आंटी बघा तुम्ही, आता त्या आंटी तुम्ही शिकलेलं आहे का? शिकलेलं नाही. 10-10, 20-20 वर्षाचे लोक ज्यावेळेस प्रार्थना करतात तर एकच शब्द 4-4दा म्हणतात, प्रभू परमेश्वर, प्रभू परमेश्वर, प्रभू परमेश्वर, देवा प्रभू देवा, प्रभू देवा, प्रभू. एकही प्रभू परमेश्वर आणि देवा ते म्हटलेले प्लेन प्रार्थना होती. प्रार्थनेत वचन पण होतं आणि एकही शब्द वारंवार त्यांचा आला नाही. म्हणजे शब्दसाठा कुठून आला त्यांना एवढा? त्या तर शिकलेला नाही. शब्दसाठा शिकलेल्या माणसाकडे असतो. जो शिकलेला असतो त्याच्याजवळ ज्ञान असतो, तो पुस्तकं वाचलेले असतात, अध्ययन केलेलं असतं, म्हणून त्याच्या तोंडात एक शब्द वारंवार येत नाही. तो एकदा बोलला परत दुसरा शब्द पुष्कळ वेळाने येतो. ते आता शिकलेलं नाही.
हे ज्ञान कुठं दिलं? ब्रदर ज्यावेळेस प्रार्थना करत होते वचन येत होते त्यांच्यात आणि असं वाटत होतं पवित्र आत्म्याचं सानिध्य इथे आहे. मग ही प्रार्थना कुठून आली? ही प्रार्थना पवित्र आत्म्याच्या सानिध्यापासून आलेली आहे. म्हणून प्रार्थना ज्यावेळेस आम्ही करतो त्यावेळेस ती प्रार्थना अंतकरणातून निघली पाहिजे. येशूचे शब्द जे होते ते आतून होते, असं इथून नाही बोलला तो. काही काही लोक गळ्यापासून बोलतात, या बसा इथं, हे घ्या, पाणी घ्या, चहा घ्या. इथून ना आतून काय असतं? कशाला आले टाईम खराब करायला? माझ्या वेळातच आलेत, झोपायची वेळ नाही, येऊन टपकले जाता. कोण यांना हे करील? जेवण करा आणि हे करा आणि ते करा. या काय नाही काय, जेवण बनवू का? जेवण बनवू, जेवण इथून ना जेवण बनवू का? काय जेवण बिवण बनवायचं नाही. आतून काय जेवण बिवण बनवायचं नाही. येशूने आतून, पूर्ण आतून तो बोलत आहे. आणि ज्यावेळेस तो आतून बोलत आहे त्यावेळेस तो म्हणत आहे, हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात यांना समजत नाही. म्हणून आज आम्हाला पहिला उद्गार हाच आहे की इतरांना क्षमा करा, कारण की आम्ही येशूचे फॉलोवर आहोत, येशूच्या पाठीमागे चालणार आहोत. सध्या न्यूजमध्ये आलेलं धर्मपरिवर्तन असं केलं तर असं होईल, पण आम्ही धर्मपरिवर्तन करत नाही. येशूने आमचं हृदयाचं परिवर्तन केलेलं आहे. हालेलुया. आम्ही तेच आहोत, जे आहोत तेच आहोत, फक्त आमचं मन बदललेलं आहे. आम्ही येशूवरती विश्वास ठेवत आहोत. म्हणून पहिला शब्द जो आहे, किती कोणी त्रास दिला, किती जर आम्हाला छळला तरी देखील शांत राहा आणि शांत राहून एकच शब्द बोला, हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना समजत नाही. आता दुसऱ्या शब्दाकडे आपण जाऊया आणि दुसरा शब्द लूक वर्तमान याचा 23 अध्याय आणि 43 वचनामध्ये. 23-43 घाम आला का? ज्याला ज्याला घाम आला त्याने असं रुमाल घ्यायचा, असं रुमाल असं असं सगळ्यांनी असं असं करायचं. बघा मॅसेज तुम्हाला ऐकायचा आहे, 7 शब्द आहेत, आत्ताशी दुसरा शब्द चालू झाला आहे. असं असं करा ना. असं पाहायला लागलं तसं मी नवीन माणूस आलोय. आपण सगळे जुनेच आहेत ना, एकमेकाला चांगलं ओळखतो आपण. येणार आहे का त्यावेळेसच का? आपण सगळे एकमेकाला ओळखतो. काय नाही, मी काय म्हणणार नाही, तुम्ही हाव मारा. हां. येशू त्यांना म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्या बरोबर सुख लोकात असशील. बघा या ठिकाणी पवित्र शास्त्र सांगतं की येशू कोणाला म्हणाला? सोनाला म्हणाला. काय म्हणाला? तू आज माझ्या बरोबर सुख लोकात असशील. स्वराचा बाप्तिस्मा झाला होता का? तरी येशू म्हणतो त्याला, आज माझ्या बरोबर सुख लोकात असशील. सुख लोकात असशील म्हणजे काय? चोराने काय केलं? येशूवरती विश्वास ठेवला. आता 2 चोरं खिळलेले होते. 2 चोरं खिळलेले असताना एक येशूच्या डावीकडे होता, एक येशूच्या उजवीकडे होता. आणि दोन्ही चोरं खिळलेले असताना एक चोर जो खिळलेला होता तो चोर येशूची थट्टा करतो, निंदा करतो. तो म्हणतो, तू तर खूप लोकांना वाचवलं, खूप लोकांना तू दृष्टी दिली, खूप लोकांना तू जिवंत केलं, आता काय तू वधस्तंभावर खिळून राहिलेला आहेस? तुम्हालाही कोणी म्हणत असेल, तुम्ही तर खूप प्रार्थना केल्या, तुम्ही तर खूप हे केलं, आता त्रास कसा आला, संकट कसं आलं, असं म्हणत असतील लोक. हे तर होणारच आहे जगामध्ये. त्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. म्हणजे त्रास आला, संकट आला म्हणजे प्रार्थनाने ऐकली असं थोडी असतं. म्हणजे सगळ्याच प्रार्थना देवाने ऐकावं, ठेकाच घेतला देवाने, 100% प्रार्थना यांची ऐकल्याच जावा, एकही प्रार्थना यांची सोडायची नाही, असं होत नाही. आमचं काहीतरी चुकतं कुठंतरी, आम्ही ज्यावेळेस भरकटतो त्यावेळेस देवही आम्हाला शिकवतो. आमच्या प्रार्थनेचं, प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर आम्हाला भेटत नाही. त्यावेळेस असं म्हणू नका, कोणीतरी म्हणतंय मला की तुम्ही तर प्रार्थना करणारे आहात आणि मग हे कसं काय तुमच्या जीवनात झालं, हा त्रास का आला? शरीरात त्रास येणार, संकट येणार, पण त्या त्रासात, त्या संकटात आमचा देव आमच्याबरोबर राहील. या ठिकाणी एक चोर म्हणतो, अरे तू तर चमत्कार केले, तू तर महान कार्य केलं, तू लोकात फिरला, त्यावेळेस लोकांना जिवंत केलं, लोकांना तू आंधळ्यांना बरं केलं आणि सगळं काही केले असताना तू आता वधस्तंभावर आहेस. मग तू काय कर, आता तू वधस्तंभावरून खाली ये आणि आम्हाला पण खाली आण. पहा आता त्याचं म्हणणं, आता खाली आहे म्हणजे त्याची सगळी योजना फेल करायची. सैतानाचा शेवटचा प्लॅन पण वधस्तंभावर, की त्याला टोचवायचं. असं काही लोक असं चिरडी सांगतात ना आपल्याला, तुम्हाला काय येतं आहे, तुम्हाला काय येतं, मला काय येतं, थांबा मी दाखवतो जरा. घडी घडी एक शब्द बोलल्यावर चिडतो ना आपण एखाद्या लहान मुलाला वाचायसाठी काय म्हणतो, तुला वाचता येत नाही, तुला काय वाचता येत नाही, तुला काय वाचता येत नाही. मग तो म्हणतो, थांबा आणा इकडं मी वाचून दाखवतो. मग वाचतो तो तुटक मुटक, मग उजाडल्यावर. 10वीचे विद्यार्थी असे वाचतात काही काही जण आहे ना. आम्ही 4थी 5वीलाच खडखड वाचायचो.
आताच्या विद्यार्थ्याला वाचायला लावलं तर उजाडल्या लोकांचे वडील. हं? आपण चिडवायसाठी का पवित्र शास्त्र असं वाचतात. आता मी व्हिजिटिंगला येणार आहे सगळ्यांच्या इथं आणि सगळ्या लेकरांना तुम्ही सावध राहता, तुम्हाला वाचायला लावणार आहे. वाचता येत नाही, मराठी वाचता येत नाही, इंग्लिश काय वाचतील? धड इंग्लिश येत नाही, धड मराठी येत नाही, धड हिंदी येत नाही. ओए हमरे को तुमरे को हो गया. हमरे को मी दिल्लीला मेसेज दिला, दिल्लीला मेसेज देत असताना मराठी शब्द येतातच माझ्या तोंडात, येतातच. मी बोला ऐसा सैतान खवळ जात आहे म्हणजे, ऐसा सैतान खवळ जात आहे. ते वाचता येत नाही काही जणाला. बायबल असं वाचायचं नाही, आणि असं वाचलं तर त्याच्या एक तुत्रीत द्यायची, त्याला म्हणायचं नीट वाच. कारण की पवित्र शास्त्र वाचन ज्यावेळेस करतो त्यावेळेस स्पष्ट हळू व्यवस्थित वाचता आलं पाहिजे. लेकरांना पण शिकवायचं रोज वाचायला, आणि त्यावेळेस एकदम व्यवस्थित वाचायला लावायचं. म्हणजे आता शिक्षण फार महाग झालेलं आहे, आणि मोठमोठ्या इंग्लिश शाळेत आपण शिकवतो, पण इंग्लिश शाळेत ना धड मराठी आहे ना, धड इंग्लिश आहे ना, आणि धड हिंदी पण आहे ना. सगळंच एकदम फेल ठरलेलं आहे. येतं का उत्कर्ष तुला? जाऊ दे, आता उदाहरण देणार होतो हे, नंतर मला घरी बोलतात हे सगळे, आमचं उदाहरण देत जाऊ नका. आणि बसतात माझ्या समोरच, जे माझ्या समोर दिसलं मला त्याचं आठवतं. हे समोर दिसतात मग यांचं आठवतं मला. तर असं असतं. बरं जाऊ द्या, लहानपणीचं सांगतो. मी माझी आई अभ्यास घेत होती आणि प्रवीण वाचन करत होता. आला की नाही काय माहिती आज. प्रवीण वाचन करत होते, पाठीमाग बसलाय. प्रवीण वाचन करत होता आणि माझी आई अभ्यास घेत होती. माझी आई अभ्यास घ्यायची. अभ्यास घेत असताना तिथं होतं, पेड़ पर दो लड़के लटक रहे थे. तर हा गडी काय असतो, पेड़ पर दो लौंडे लटक रहे. काय वाचलं? फटका दिलाय. काय वाचलं? नाही मम्मी, पेड़ पर दो लौंडे लटक. अरे लौंडे नाही म्हणे, अरे लडके ते लडके लडके लटक. बाळका नियंत्रण धडा होता बघा. आपल्याला सगळ्यांना आपण जे शिकलो जुने ना त्यांना माहिती असेल, बाळका नियंत्रण. फार पाऊस पाणी पडतो त्यावेळेसचं तो एक धडा होता. तर असं असतं, आपण वाचन पण करतो ना तर अडखळत अडखळत वाचन करतो. म्हणून पवित्र शास्त्र वाचन ज्यावेळेस करता त्यावेळेस स्पष्ट व्यवस्थित वाचन करा. म्हणून आपण शिकवताना देखील एखाद्याला वेळोवेळी टोचवतो याच्यासाठी त्याने चिडावं आणि चिडून बोलावं. आता इथं कोण चिडवत आहे? चोर चिडवत आहे येशूला. हे असं टोचणी देत आहे, तू तर असं केलं, तू तर तसं केलं. पण येशू चिडला नाही, येशू वैतागला नाही. येशू या ठिकाणी काहीच बोलत नाही, शांत आहे. आज तुम्हाला सगळ्यात मोठा मंत्र म्हणता येणार एक सगळ्यात मोठी चावी मी तुम्हाला देतो. ज्या वेळेस काही होतं, ज्या वेळेस त्रास येतो, ज्या वेळेस कोणीतरी भांडायला येतं, ज्या वेळेस कोणीतरी काही विचित्र करतं, त्यावेळेस एकच काम करायचं, बोलायचं नाही, शांत. फक्त त्यांच्याकडं घरी निघून जायचं, काहीच बोलायचं नाही. एका शब्दाने ते काही सांगो, ऐकायचं आणि फक्त निघून जायचं, शांत राहायचं. येशू कसा राहिला? आपण काय करतो, बोलतो, आणि बोलल्याने काय होतं? वाद. येशू जर तिथं म्हणला असता, तुला शहाणा झाला का, मला सांगायला लागला का आता? चोराला जर म्हणला असता तर तू खूप शहाणा झाला आता तू मला शिकवणार का, असं करायचं. तिथं परत वाद झाला असता. ज्या चोराचं तारण व्हायचं त्याचंही झालं नसतं. पण दुसरा चोर काय म्हणतो, अरे आपण तर चूक केली, आपण तर चोऱ्या केल्या, आपण तर वाईट केलं, आपण सगळ्यात चुकीचं आहोत, म्हणून आपण यथायोग्य शिक्षा भोगत आहोत, कारण की आपली चूक होती आणि चूक असल्यामुळे आपल्याला वधस्तंभावर खिळण्यात आलेलं आहे. पण येशूच्या ठाई कोणताही अपराध नाही, तरी देखील त्याला वधस्तंभावरती खिळण्यात आलेलं आहे. तुला थोडं पण वाईट वाटत नाही का? तुला काही वाटतं की नाही? असं बोलत असताना असं बोलू नको. तो दुसऱ्या चोराला म्हणतो की आपण यथायोग्य शिक्षा भोगत आहोत, पण याच्या ठाई कोणतं पाप नव्हतं तरी याला वधस्तंभावर खिळलेलं आहे, याने कोणती चूक केली नाही तरी याला वधस्तंभावर खिळलेलं आहे. म्हणून या ठिकाणी तो म्हणतो की तू तसं म्हणू नकोस, कशाला उगाच वाद करतोस. पण या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं की ज्यावेळेस दुसरा चोर बोलतो त्याच्यानंतर तो एक शब्द बोलतो, आणि तो हा शब्द बोलतो. त्याच्या अगोदरचं वचन वाचा, लूक 23. आपली शिक्षा तर यथान्याय आहे, आपली शिक्षा तर यथान्याय आहे, कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगत आहोत, कारण आपण आपल्या कृत्याचे योग्य फळ भोगत आहोत, परंतु याने काही अयोग्य केले नाही, परंतु याने काही अयोग्य केले नाही. पुढं मग तो म्हणाला, अहो येशू, आपण
आपल्या राजाधिकाऱ्याने याल आपण आपल्या राज अधिकाऱ्याने याल तेव्हा माझी आठवण करा. तेव्हा माझी आठवण करा. एकच शब्द बोलतो तो जास्त निंदा करत नाही, जास्त नावं ठेवत नाही, तो बाह्य स्वरूप बघत नाही, त्याने जे कार्य केलं त्याच्याहून टीका करत नाही. तो एकच म्हणतो की ज्यावेळेस आपण राजवैभवाने याल त्यावेळेस माझी आठवण करा. आणि येशू त्याला म्हणतो तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. काय प्रभूचं प्रेम आहे, येशूचं प्रेम आहे. काही जण काय वादविवाद करतात, थिओलॉजिकल, याला थिओलॉजिकल वादविवाद म्हणतात, ईश्वर परिज्ञान, की मग आम्ही बाप्तिस्मा घेणार नाही. चोराने कुठं बाप्तिस्मा घेतला? काय म्हणतात काही जण, आम्ही बाप्तिस्मा घेणार नाही, चोराने कुठं बाप्तिस्मा घेतला? आणि चोर सरळ येशू म्हटला त्यावेळेस तो स्वर्गाच्या राज्यात गेला. पण चोर कुठं होता त्यावेळेस? वधस्तंभावर होता. मग तुम्हाला वधस्तंभावर खेळलंय का? हां, तुम्ही तर खाली आहात ना, तुम्हाला खाली आहे, तुम्ही फ्री आहात. त्याची सिच्युएशन ती नव्हती. वधस्तंभावर खाली आणायचं आणि पाप क्षमेसाठी बाप्तिस्मा द्यायचा आणि मग नंतर म्हणायचं तुझं तारण झालं आहे. हे त्यावेळेसची वेळ नव्हती, म्हणून त्या ठिकाणी तसं झालं नाही. म्हणून येशू मार्ग, सत्य व जीवन आहे, तो देवाचा पुत्र आहे आणि तो बोलला ते झालं, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. जाग्यावर येशूच्या शब्दाने त्याचं तारण झालं आणि त्याच दिवशी संध्याकाळी ते सुखलोकात भेटले, म्हणजे त्याचं तारण झालं. म्हणून म्हटलेले दुसरा शब्द तो ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस तो हा बोलतो की जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्याच्यासाठी सुखलोक आहे. सुखलोक म्हणजे स्वर्ग आहे. जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो तो सार्वकालिक जीवनात प्रवेश करतो आणि प्रभू त्याला पूर्ण पापाची क्षमा करतो. म्हणून आज या गुड फ्रायडे निमित्त, उत्तम शुक्रवार निमित्त, जर तुम्ही पापात आहात, जर तुम्ही चुकीमध्ये आहात, तर तुमच्यासाठी हा संदेश आहे, माझ्यासाठी हा संदेश आहे की मी जर पापी आहे, मी जर चुकीमध्ये आहे, तर मला क्षमा मागायची आहे आणि मला म्हणायचे प्रभू तुझं सार्वकालिक जीवन मला दे. हा दुसरा शब्द. आता यावेळेस आपण तिसऱ्या शब्दाकडे जाऊया. तिसरा शब्द योहान कृष्ण वर्तमान याचा 19 अध्याय आणि 26 ते 27 वचन. तिसरा शब्द 19 अध्याय 26 ते 27 वचन वाचा. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे मग येशूने आपल्या आईला आणि ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती त्या शिष्याला जवळ उभे केले. राहिलेले पाहून आईला म्हटले, जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई पहा हा तुझा मुलगा. बाई पहा हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा तुझी आई. पहा ही तुझी आई. या ठिकाणी येशू आपल्या जगिक नातेसंबंध सोडत नाही. येशू ख्रिस्त त्याच्या आईची काळजी घेतो. येशू म्हणतो की त्या आईला, बाई हा पहा तुझा मुलगा, आणि त्या योहानाला म्हणतो की मुला ही तुझी आई. म्हणजे आता मी चाललो, परंतु मी चाललेलो असताना नातेसंबंध तो सोडत नाही किंवा त्या ठिकाणी तो ताटातूट करत नाही. आईचा, वडिलांचा सन्मान आपण केलाच पाहिजे. आपल्या आईनं आपल्याला जन्म दिला, आपल्याला त्या होता क्षणी मारून टाकलं नाही, हीच तिची कृपा, दुसरं काहीच नाही. आपण म्हणू हे केलं नाही माझ्यासाठी, ते केलं नाही, माझ्या वडिलांनी हे केलं नाही, माझ्या आईनं हे केलं नाही, माझ्या वडिलांनी ते केलं नाही, आणि ते केलं असतं तर मग मी माझ्या आईला मानलं असतं. पण सगळ्यात मोठी गोष्ट तिनं ही केली की तिनं 9 महिने तुम्हाला तिच्या पोटात ठेवलं, 9 महिने तुमचं संगोपन केलं. एवढं मोठं ओझं घेऊन ती झोपली. आणि बघा तुम्ही, ज्यावेळेस बाई गरोदर असते, प्रेग्नेंट असते, त्यावेळेस ते ओझं फार जड असतं. तिला झोपायला त्रास होतो, उठायला त्रास होतो, चालायला त्रास होतो, बसायला त्रास होतो. तिला व्यवस्थित त्या ठिकाणी झोपता देखील येत नाही, सरळच राहावं लागतं. त्याच्यात बाळ देखील पोटामध्ये लाता मारतं. मारतं ना बाळ, लाता असं दिसतं, लाता मारतं. कसं होत असेल ना, विचार नाही केला तुम्ही कधी? म्हणजे विचार करा तुम्ही, एक आई की माणसं काय हो, आईचं बघा ना तुम्ही. आई सांभाळते पोटामध्ये सांभाळणं, परत झाल्यानंतर मग त्याची शी सू काय काय करावं लागतं, बरोबर ना सा? काय काय नाही करावं लागत, त्याचं डुंगण धुवावं लागतं त्याचं, ते पण चांगलं मोठं होस. तर बापाला म्हणलं, बाप म्हण नको मी नाही धुत. हां, मग आत्ताच्या मॉडर्न आयला किती वाटत असेल की किळस एकदम जीन्स पॅन्ट घालणाऱ्या, पण तरी मॉडर्न आय देखील जाऊन आता तसं करतात. म्हणजे करावंच लागणार ना, आपला मुलगा आहे. पण हे मुलाला कळत नाही, हे मुलीला कळत नाही. ज्यावेळेस ते म्हातारे होतात त्यावेळेस काय म्हणतात, बाई ही पहा माझी बायको, आणि
बाई म्हणते हा पहा माझा नवरा, बायको आणि नवरा. आई गेली खड्ड्यात, वडील गेले खड्ड्यात. पण आपण हे विसरतो की त्या आईने आणि त्या वडिलाने काही नाही केलं तर नका करू द्याव, काय हरकत नाही. मी पण कधी कधी दादा तू काहीच केलं नाही, फक्त दारू पिली. पण नंतर आठवतं नाही तसं म्हणायचं नाही, कारण की त्यांनी आपल्याला जन्म दिला. माझ्या आईने मला सांभाळलं, माझ्या आईने मला मोठं केलं. जितके उपकार आहेत ते महान आहेत, कारण की त्याच वेळेस जर मारून टाकलं असतं, त्याच वेळेस जर फेकून दिलं असतं. काही लोक अबॉर्शन करतात बघा, अबॉर्शन. तुम्हाला माहिती आहे अबॉर्शन म्हणजे काय? अबॉर्शन म्हणजे खून. यू आर किलिंग समवन, यू आर किलिंग द बेबी. म्हणजे पूर्ण तुम्ही मारत आहात, ठार मारत आहात लेकराला. एक तर चुकी करता, होऊ देता, आणि मग नंतर काय करता, त्याला ठार मारता. हे अबॉर्शन बिबॉर्शन म्हणजे पाप आहे. अबॉर्शन करू शकत नाही तुम्ही. जर राहिलं तर राहू द्या, त्याला मारू नका, कारण की तुमचा काय अधिकार एका जीवाला ठार मारण्याचा? अबॉर्शन कसं असतं माहिती आहे तुम्हाला? यूट्यूबवर बघा अबॉर्शन कसं करतात. बाळाला असं तुकडे तुकडे करून काढतात, कट करतात. बाळ तयार झालेलं असलं तर ते गोळ्यालाच पूर्ण असं कट करतात. आणि काही लोक आम्ही खाली करून आलो. काय खाली केलं? अब नॉर्मल बेबी जर असलं, अब नॉर्मल, अव्यवस्थित, तर डॉक्टर स्वतः म्हणतात अबॉर्ट करा. ते वेगळा, त्यावेळेस मी तुम्हाला दोष देणार नाही. पण एक चांगलं बेबी, एक चांगलं बाळ तुमच्या पोटात देवाने दिलं, आणि त्यावेळेस जर तुम्ही अबॉर्शन करत आहात तर तुम्ही खून करत आहात, तुम्ही मर्डरर आहात, तुम्ही मर्डर करत आहात. म्हणून ख्रिस्ती लोकांनी तरी मी तुम्हाला कान उघडे ठेवून सांगतो की अबॉर्शन करायचं नाही. मग वयाच्या 50व्या वर्षी की तुम्हाला बाळ व्हाय ना, त्याचं बारसं आपण धूमधडाक्यात करू. पण अबॉर्शन करायचं नाही. प्लीज नका करू, प्लीज नका करू. अहो मुलीसारख्या सुंदर दिसणाऱ्या स्त्रिया नसतात. ज्यावेळेस मुली होतात ना, मला कळतच नाही लोक मुलीचं अबॉर्शन कसं काय करतात. इथं पोरांना पोरी भेटा ना. आता काल रात्री एक जणाचा फोन आला, ते मला कोणती जातीची चालेल, कोणी पण असलं तरी चालेल. म्हणलं अरे तुम्ही तर हायेस्ट ना. नाही आता कोणतीही चालेल. का चालेल मला आता कळालं. याच्यासाठी चालेल की मुलीच नाही. मुली मारल्या ना लोकांनी, अबॉर्शन केलं. ते बीडमध्ये किती मोठं रॅकेट सापडलं. ते डॉक्टर फक्त तेच काम करायचं, धर कर अबॉर्शन, धर कर अबॉर्शन. थैल्यामध्ये ते बाळाचे फेकून दिले. अरे तुम्हाला काय अधिकार? एक बाळ ज्यावेळेस पोटात येतं त्यावेळेस ते बाळ तयार होत असताना ते बाळ देवापासून तुमच्या पोटात आलेलं असतं. ती मुलगा असो किंवा मुलगी असो, ती देवापासून आलेली आहे. आणि जर आलेली आहे तर तिला येऊ द्या ना जगात. तिला तुम्ही आतल्या आत कट करता, ठार मारता, खून करता तिचा. कितीतरी लोक, कितीतरी स्त्रिया अबॉर्शन करतात. आणि अबॉर्शन केल्यामुळं काय होतं, तो एक खून आहे. आणि जर विचार करा, तुमच्या आईने तुम्हाला पोटातच मारून टाकलं असतं तर डॉक्टर याचं कामच करा. झालो असतं मी पाळक आज. मी मुलगी असतो समजा, जाऊ त्या मुलीला लय मारतात लोक ना. मी मुलगी असतो आणि मला ठार केलं असतं तर. अरे मुली काय, तुम्ही मुली काय दिसतात एकदा बा. मुली तुमच्या घरात ज्याच्या मुली असतील ना, मला मुलगी नाही देवाने दिली नाही. माझी लय इच्छा आहे मुलगी व्हावी, काय सांगता येत नाही आता. मुली बाळाला पण मी म्हणतो कधी कधी, बाळा आपल्याला जर ना मुलगी असती तर मग तिला आपण लाड करू, तुझी बहीण राहील, तिला चांगलं सांभाळू आपण. मला लय हौस, पण नाही झाली, काय हरकत नाही. ह्या चर्चच्या मुली माझ्या मुली सगळ्या, मी त्यांच्यासाठी करेन. एकदा आज घरी जाऊन मुलीकडं पहा, तुमच्या मुलीकडं पहा. अहो तिच्यासारखी सुंदर तर तुमचा मुलगा पण नाही. हां, पोराचं नाक कुठं चाललंय, तोंड कुठं चाललंय, तेच कुठं चाललंय. पोरगी काय दिसते, एकदम गोड. सकाळी उठून जर मुलीचा चेहरा पाहिला मी म्हणतो पूर्ण दिवस प्रसन्न जाईल. काही काहींना सुंदर सुंदर मुली आहेत, अति सुंदर सुंदर. आणि लोक काय करतात, नाही मुलगी नको, तिला अबॉर्शन करा. का अबॉर्शन करा, का मारा? ज्या आया अबॉर्शन करतात त्यांना पण मला सांगायचं आहे, तुम्ही मुलगी नाही का हो? तुम्ही मुलगी नाही का? काय ऐकता कोणाचं? नवरा जर म्हणलं अबॉर्शन करायचं, लगेच चाकू, तुमचंच अबॉर्शन करून ऑपरेशन करून. पण मी माझ्या बाळाला ठार मारणार नाही. ज्यांनी अबॉर्शन केलेले आहेत त्यांनी देवाला क्षमा मागा, तुम्ही खून केलाय. अबॉर्शन केलेले आहेत त्यांनी देवाला क्षमा मागा, तुम्ही खून केलाय. आणि खून एका जीवाचा केलाय. म्हणून येशू ख्रिस्त आपल्या आईला सोडत नाही. आईला शेवटच्या क्षणी पण म्हणतो, ही माझी आई आहे, आता ही आई मी तुझ्या हवाली करत आहे.
आपली आई कशी का असाना, भांडखोर असो, पार आपल्याला शिव्या देणारी असो, काही करणारी असो, पण शेवटी आई ते आईच असते. आई करतेच तसं. जाऊन म्हणायचं, मम्मी सॉरी, चल आपण काहीतरी खाऊ. मी माझ्या आईला तसं करतो. काय कधी कधी अचानक रुसती मम्मी, बरोबर ना. अचानक काय होतं काय माहिती, काहीच कळत नाही, गप्प एकदम. घरी जाऊन मी हातात हात मिळवतो, गळ्यात पडतो, म्हणतो मम्मी सॉरी, काही चुकलं असेल माझं तर जाऊ दे, आता मला माफ कर. मला माहिती ना, मला जन्म दिला आहे. येशू विसरत नाही. म्हणून महिला फार प्रेशियस आहेत. असं नाही देवाने स्त्री पुरुष वेगळे बनवले, पुरुषांची संख्या वाढू द्या आणि पुरुषच वाढले पाहिजे, या भारतामध्ये सगळे पुरुषच हो, बाया राहूच नाही, महिलांना मारून टाका, अबॉर्शन करून टाका, पोरगी आम्हाला नकोच, पोरगं आमच्या वंशाचा दिवा आहे. आणि पोरगं मोठं झाल्यावर मरणाचं लाता घालते, धनाधन धनाधन, हां सगळी संपत्ती ओढून टाकतो. मुली तरी इतकं जीव लावतात ना, कितीतरी मुली मी बघितल्या, जे मुलगा करत नाही त्या मुली करतात, येतात आणि बाईला सांभाळतात, वडिलांना सांभाळतात, कितीतरी जीव लावतात. तसं करत नाही. म्हणून देवाने तसं नाही केलं. मुलगा आणि मुलगी समान आहे, आपण ते मानत नाही. आपली मुलगी देखील आपल्यासाठी आशीर्वाद आहे, मुलासारखीच ती आहे. स्त्री पुरुष समान आहे. आपण स्त्रीला भेदभाव करत नाही की स्त्री आहे म्हणून तू शांत बसायचं, बोलायचं नाही, काय करायचं नाही. स्त्री देखील तीच आहे जी देवाने निर्माण केली, ती स्त्री आहे. आणि पुरुष देखील तो आहे की जो देवाने निर्माण केला. म्हणून भेदाभेद नाही, ऊच नीच नाही की स्त्री कमी आणि पुरुष जास्त, असं आम्ही मानत नाही. आम्ही मानतो स्त्री पण समान आणि पुरुष पण समान. म्हणून आपल्या बहिणीचा, आपल्याला घरात असलेल्या मुलीचा, आपल्या घरात असलेल्या आईचा खूप खूप आदर करायचा, कारण की त्या आपल्यासाठी अनमोल आहेत. त्यांच्यासारख्या कोणीच नाही. त्यांचे चेहरे घरी जाऊन नीट पहा, जेवढ्या स्त्रिया असतील तुमच्या घरात, काय सुंदर देवाने त्यांना बनवलेलं आहे. आणि आपण ते देतो सोडून आणि दुसऱ्या गोष्टी करायला लागतो. म्हणून येशू रिलेशन जपतो. आज मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण देखील आपलं रिलेशन जपा. जर आपल्या आईवर वडिलांवर राग असेल तो सोडून द्या आणि म्हणा, येशू मी तर तुझ्यासारखा आहे, रिलेशन जपणार आहे, नातेसंबंध जपणार आहे आणि मी तुझ्यासाठी परमेश्वरा तयार आहे. यावेळेस तिसरा शब्द आपण बघूया आणि तिसरा उद्गार, यावेळेस जो चौथा उद्गार जो येशूने काढला, तो चौथा उद्गार आपण बघणार आहोत. मत्ते कृषीवर्तमान 27 अध्याय 45 आणि 46 वचन. बोर झाले का? थोडे उठून उभं राहा. असं उठा, असं उभं राहा ना, उभं राहा. चौथा उद्गार मत्ते कृषीवर्तमान याचा 27 अध्याय 45 आणि 46 वचन. मग दुपारी 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत देशभर अंधार पडला आणि सुमारे 9व्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, एली एली लमा सबक्तनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला. या ठिकाणी येशू ज्यावेळेस ओरडतो त्यावेळेस तो म्हणतो, आरोळी ठोकतो, त्यावेळेस तो म्हणतो, माझ्या देवा तू माझा त्याग का केला. आता हा प्रश्न तुमच्यासाठी, देवाने येशूचा त्याग का केला सांगा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सिस्टर राऊतने व्यवस्थित उत्तर दिलं. देवाला पाप आवडत नाही. जर मी पापी आहे तर माझ्यामध्ये पवित्र आत्मा काम करणार नाही. आणि एक पापी मनुष्य पवित्र सानिध्यात जाऊ शकत नाही, कारण देवाची व्याख्या जर बघितली तर देव पवित्र आहे. पवित्रता ही देवाला आवडते. आतापर्यंत परमेश्वराचं सानिध्य येशू बरोबर नेहमी होतं, पण आता काय झालं असं की येशू म्हणतो, माझ्या देवा तू माझा त्याग का केला. त्याग करण्याचं मुख्य कारण पाप होतं. कारण की पवित्र शास्त्र सांगतं, आत्ता आम्ही वाचलं वचनामध्ये 1 पेत्र 2:24 मध्ये, की त्याने आमची पाप स्वदेही वाहिली, म्हणजे येशूवरती सर्व मानव जातीचे पाप लादण्यात आले होते. म्हणजे येशू ख्रिस्ताचा थोड्या वेळेसाठी त्याग केला होता. मग विचार करा, जर आम्ही अपवित्र जीवन जगतो तर देव आमचा त्याग करणार. आणि आपण म्हणू तरी नाही, मी अपवित्र जीवन जगन, मी व्यसन करन, मी दारू पेन, मी गुटखा खाईन, मी रॉंग रिलेशनशिप करन, मी चुकीचे नातेसंबंध बाळगल आणि मग मी म्हणाल की आता देवा तू मला कार्य कर आणि हे कर. काय नाही होणार. इथंही शिक्षा आणि तिथंही शिक्षा भेटेल. मी तुम्हाला पहिले सांगितलं, चुकीचे रिलेशन करणाऱ्याचं मरण देखील चांगलं होत नाही.
मग विचार करा, आपल्याला इथंही शिक्षा आणि वरती शिक्षा. आपल्याला देवाने एका 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 याच्यात चालायला शिकवलेलं आहे. आपण माणसं आहोत ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे, आणि ज्याच्यात देवाचा आत्मा आहे तो चुकीचं काम करू शकत नाही, चुकीचे नातेसंबंध बाळगू शकत नाही. आपण शरीराने चालणाऱ्या गुरुसारखे नाही. आता जेवढे गुरु जगात किंवा आपण म्हणू शकतो की जे शरीराने चालणार आहेत, सगळेच नाही म्हणता येणार त्याच्यात, पण जे स्वतःच्या लालसेसाठी चालतात, त्या लालसेसाठी चालणाऱ्या बऱ्याचशा वेळेस काय होतं की चुकीचे रिलेशनशिप होऊन जातात, आणि ते चुकीचं नातेसंबंध देवाला आवडत नाही. सगळे सारखे नसतात, पण काही जण असतात की ज्याच्यामुळे काय होतं की सगळं काय होतं उद्ध्वस्त होऊन जातं, किंवा शरीर जीवन सगळं उद्ध्वस्त होतं. आणि त्यावेळेस आपण म्हणतो की मी अपेक्षाच केली नव्हती की हा व्यक्ती असा असेल, आणि मग तो व्यक्ती तसा, आणि मग नंतर आपण म्हणतो हे काय झालं, कारण की ते पाप आहे आणि पाप देवाला आवडत नाही. आणि येशूवरती ते पाप लादण्यात आलेलं होतं, आणि पाप लादण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी पवित्र शास्त्र सांगतं की थोड्या वेळेसाठी त्याच्यावरती मानवजातीचं पाप असल्यामुळे, म्हणजे शरीरावरती पाप असल्यामुळे, तो पापे सुबदेही वाहत आहे ते असल्यामुळे देवाने त्याच्यापासून चेहरा बाजूला केला. म्हणून तो म्हणतो, माझ्या देवा तू माझा त्याग का केला. कारण की येशू जो आहे पवित्र देवाचा पुत्र आहे. येशू पूर्णतः पवित्रतेत चालला आयुष्यभर, पण शेवटच्या क्षणी वधस्तंभावरती त्याच्यावरती मानव जातीचे पाप लादण्यात आले, आणि ते पाप लादण्यात आल्यामुळे देव पवित्र आहे, आणि पवित्र देव पापाजवळ येऊ शकत नाही. म्हणून अपवित्र जीवन आणि पवित्र देव अपवित्रतेकडे त्याने तोंड फिरवलं. आणि म्हणून येशू म्हणतो, माझ्या देवा तू माझा त्याग का केला. म्हणून एक लक्षात ठेवा, तुम्ही म्हणत असाल मी माणसापासून लपून आहे, मी इथं पाप करत नाही, मी दुसरीकडे कुठंतरी बाहेर जाऊन पाप करतो. तुम्ही जाऊन बॉक्समध्ये जरी पाप केलं, एक छोटं बॉक्स घेतला कर्टन आणि ते लावून घेतलं आणि तिथं पाप करत बसले, तुम्हाला काय वाटतं तिथं देवाचं सानिध्य नाही का? तिथं पण देव पाहतो. तुम्ही घराचे सगळे दरवाजे बंद करून घेतले, म्हटले आता इथं कोण पाहणार आहे मला, आता चला पाप करू, तिथं पण तुम्हाला देव पाहतो. पण फोन लय खतरनाक आहे. काही जणांच्या फोनमध्ये काय आहे काय सांगता येत नाही. काही जण फोन देतच नाही, देतच नाही ना फोन. मला असा माणूस आवडतं, घ्या फोन, काय पाहायचं ते पहा. आता जर एखाद्या दोनाला मागितलं ते बाबा आता काय झालं असं, मागू का आता, मागू, घाबरू नका, मागणार नाही मी तुम्हाला. मला माहिती काही जणाला थरथरी सुटली असेल आता काय होत आहे. फोन खतरनाक आहे. फोन काही जण पासवर्ड असे इतके टाकून ठेवतात ना, एकावर एक. काय करायचे तो पासवर्ड एवढे घरात? आपल्या बायकोने आपला फोन वापरावा, आपल्या नवऱ्याने आपला फोन वापरावा. पासवर्ड टाकणं म्हणजे काय? काहीतरी लपवणं. हा, बँकेच्या ज्यात टाकावर का बँकेच्या ज्यात मी पण टाकून ठेवतो. काय नाही तर दाबलं बटन बायकोने, लगेच इकडचे 10,000 इकडं. आपण शोधत बसायचे कुठं गेले ते टाका. पण मग यूट्यूबला पासवर्ड, व्हॉट्सअपला पासवर्ड, फेसबुकला पासवर्ड, याला पासवर्ड, त्याला पासवर्ड, मेसेजला पासवर्ड, मग वाटतं काहीतरी घोळ आहे. घरामध्ये एकमेकांचे फोन एकमेकाला वापरता आले पाहिजे. आपला पासवर्ड सगळ्यांना माहिती पाहिजे. इतकी हिंमत पाहिजे की पाळक साहेब हा घ्या फोन आणि चेक करा, आहे ना? इतकी हिंमत पाहिजे की नाही? इतकी हिंमत पाहिजे. पण आपण फोन देत. म्हणून मी मागं पण म्हटलं होतं, पहिला बाप्तिस्मा फोनचं होणं गरजेचं. फोनचं होत नाही. फोनमध्ये भरपूर अश्लीलता दडलेली आहे, फोनमध्ये भरपूर गोष्टी दडलेल्या आहेत. म्हणून आपला फोन पवित्र असायला पाहिजे, देता आला पाहिजे, सरळ हातात देता आला पाहिजे. हे घ्या फोन आणि चेक करा. काय चेक करा? तरुण लेकरांचे मी चेक करणार आहे आता. फोन केलं सावध पहिलेच म्हणजे नाही ना, सगळ्यांसमोर चेक करणार. काय करता काय नाही करत हे मला पण कळायला पाहिजे. तुमच्या घरात तुमच्या लेकरं काय करतात ते तुम्हालाही समजायला पाहिजे. त्यांच्या फोनचे पासवर्ड तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही त्यांचे फोन चेक करा, बघा काय रील्स आहेत, काय करत आहे, कुठं काय मेसेज करत आहे ते बघा, चेक करा. याच्यासाठी मी म्हणत नाही त्यांना मारा, याच्यासाठी म्हणतो की आपल्याला एकमेकांचं कळलं पाहिजे आपण काय करत आहोत. म्हणून पवित्रता जी आहे
पवित्रतेची पायरी जी सुरुवात होते ती पवित्र जीवन जगण्यापासून होते. आपल्या वस्तू, आपले कपडे, आपल्या घरात असणाऱ्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये अद्भुत रीतीने परमेश्वराच्या सानिध्यात वाढत असताना परमेश्वराचं सानिध्य कबूल केलं पाहिजे. देवाला पवित्रता आवडते, अपवित्रता आवडत नाही. म्हणून तो येशूला या ठिकाणी म्हणतो की मी तुझा त्याग केलेला आहे. म्हणून आपण देखील पापाचा त्याग केला पाहिजे आणि परमेश्वराच्या सानिध्यात वाढलो पाहिजे. आता 5वा उद्गार यावेळेस आपण बघू. योहान कृष्णवर्तमान याचा 19 अध्याय आणि 28 वचन. 5वा उद्गार योहान 19 अध्याय आणि 28 वचन. यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. इथं बघा, पूर्ण झाले असे पाहून येशू म्हणतो मला तहान लागली आहे. मला सांगा, कशाची तहान लागली येशूला? पाण्याची तहान लागली का? तो स्वतः देवाचा पुत्र आहे, त्याला पाण्याची तहान लागली नाही, त्याला आत्म्याची तहान लागलेली आहे. त्याला माहिती आहे की जे लोक माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांचं तारण होणं गरजेचं आहे, पापातून मुक्ती होणं गरजेचं आहे आणि सार्वकालिक जीवनात त्यांनी प्रवेश करणं गरजेचं आहे. कारण की मनुष्य देवाने असा बनवला होता की मनुष्याला मृत्यू नव्हता, पण मनुष्याने पाप केलं आणि मग नंतर मृत्यू आला. पण येशूला ते करायचं होतं की माणूस परत एक वेळेस सार्वकालिक जीवनात प्रवेश करावा. म्हणून या ठिकाणी तो म्हणतो की मला तहान लागली आहे. त्याला जी तहान लागली ती पाण्याची तहान लागली नाही, कारण की तो स्वतः शम्रोनी स्त्रीला म्हणतो की जो माझ्याकडे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागणार नाही. तो या जगातल्या पाण्याबद्दल बोलत नाही. जगातलं पाणी ज्यावेळेस आपण पिऊ, आता घरी जाऊ पाणी पिऊ, आता बॉटलीतून पाणी पिऊ, पाणी पिऊन परत ते संपून जाईल, परत उद्या पाणी प्यायला लागेल. पाणी किती प्या, 70% भाग पाण्याचा आहे. पाणी पितो आपण, पाणी पितो तरी तहान भागत नाही, हे जगिक पाणी. पण येशू ख्रिस्त ज्या पाण्याबद्दल बोलतो, ज्या तहानेबद्दल बोलतो, ती तहान साधारण तहान नाही, कारण की तो स्वतः म्हणतो मी जीवनाचं पाणी आहे आणि जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. मग येशू ख्रिस्त या ठिकाणी जी तहान लागलेली आहे ती तहान आत्म्याची तहान आहे. अनेक आत्मे आज देखील पापात आहेत, अनेक लोक आज देखील त्रासात आहेत, अनेक लोक आज देखील मृत्यू पावत आहेत आणि प्रत्येक सेकंदाला लोक मरण पावत आहे आणि त्यांचं तारण झालं नाही. आणि ज्याचं तारण झालं नाही ते नरकात जाणार आहेत, कारण की त्यांनी येशूला स्वीकारलंच नाही. पापामध्ये काही लोक मरतात आणि त्यांना सार्वकालिक जीवनात प्रवेश भेटणार नाही. म्हणून येशू म्हणतो की मला तहान लागली आहे. मग आज आमच्या अवतीभोवती राहणारे आमचे शेजारी, ट्रेनमध्ये आम्ही जातो त्यावेळेस ते लोक, जिथं प्रवास करतो ते लोक, असे जगातले कितीतरी लोक आहेत त्यांचं तारणच झालं नाही, त्यांना सत्यताच कळाली नाही. आणि ज्यांना सत्यता कळाली नाही त्यांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश भेटणार नाही, कारण की पवित्र शास्त्र सांगतं की तारण हे फक्त येशूच्या नावामध्ये आहे. म्हणजे या जीवनात आम्ही मरणार, शारीरिक मरण आम्हाला होणार, पण शारीरिक मरणानंतर स्वर्गाचं राज्य जे प्रवेश होणार आहे तो येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश होणार आहे, पापाची क्षमा झाल्याद्वारे प्रवेश होणार आहे. आणि म्हणून तो प्रवेश होण्यासाठी येशू ख्रिस्त तळमळत आहे की अनेक लोकांनी त्याचं तारण साध्य करून घ्यावं, अनेकांनी ते तारण स्वीकारावं. आणि जो कोणी त्याला स्वीकारतो तो, म्हणून येशू म्हणतो पुनरुत्थान व जीवन मीच आहे, जो मला स्वीकारतो किंवा जो जीवन स्वीकारतो तो सार्वकालिक जीवनात प्रवेश करेल. म्हणून म्हटलेलं आहे जो मेला असला तरी जगेल. मेला असला तरी जगेल काय? आपण म्हणू शारीरिक मरण तर येणार आहे. 2 प्रकारचे मरण आहेत, एक शारीरिक एक आत्मिक. जो शारीरिक मरतो तो पूर्णपणे शरीराने संपतो, परंतु जो आत्मिक मरतो तो शरीराने संपतो आणि आत्म्याने संपतो. शारीरिक मरणामध्ये माणसाला शारीरिक मृत्यू होतो, जो मृत्यू मला म्हातारपणी येणारच आहे. मी किती म्हणलो मी मरणार नाही, मी चांगलाच राहणार आहे, माझा चेहरा चांगलाच मला पाहिजे, म्हातारपणापर्यंत मी वाकणार नाही, म्हातारपणापर्यंत मी सुंदरच दिसलो पाहिजे, तर असं होणार नाही. आपण म्हातारपणी सुरकुत्या बिरकुत्या येणार आहेत, हे निश्चित आहे. हे म्हणतात बाळासाहेब आम्ही लिपस्टिक लावू, आम्ही पोतारा लावू फुल आणि आम्ही तरी सुंदर दिसू, नाही, तसं होणार नाही. 90व्या वर्षी 80व्या वर्षी काय ना तुमचे हे सगळे चेहरे गालं बसतील, चेहऱ्यावर सुरकुत्या येतील, इथं मानेवरती आड्या पडतील, हात ॲटोमॅटिक तुमचं वय सांगेल, हातावरती आड्या पडतात. आपण बघा 20-21 असताना कसं शरीर होतं आणि आता जसं ज्यांचं वय वाढलं आहे आता शरीर बघा वेगळं शरीर आहे.
आणि हे शरीर म्हातारपणी तसं राहत नाही. मग म्हातारपणी पाय दुख, हात दुख, हे दुख, ते दुख कशामुळे होतं आहे? कारण की किती दिवस शरीर सहन करणार ना. शरीर आपलं अमर नाही ना. हे शरीर आहे, हे शरीर अमर नाही. म्हणून किती खा, काही खा, तूप खा, काय ते म्हणतात काय लोणी खा, नाही तर बटर खा, काही खा, काही खा. जगातलं तुम्ही म्हणतात की सगळ्यात भारी बेस्ट प्रोडक्ट मी खातो, ॲल्कलाईन वॉटर मी पितो, है ना. ते हिरो लोक ते बॉटल पाहतात ना पाण्याची, ती एक बॉटल तुम्हाला माहिती आहे कितीची आहे? 1,000 रुपयाची एक बॉटल पितात. पण ते काय म्हातारे होणार नाही का? होणार ना. फक्त एवढंच आहे की शरीर चांगलं राहील, पण 80व्या वर्षी 90व्या वर्षी त्यांचा मृत्यू निश्चित होणार. मग तुम्ही अल्कलाईन वॉटर प्या, नाही तर किती भारी भारी प्रोडक्ट खा, नाही तर बाजरीची भाकर खा. जे आयुष्य देवाने दिलं ते आयुष्य जगायचंच आहे आणि एका वयानंतर आपल्याला मरायचंच आहे. म्हणून शारीरिक मृत्यू अटळ आहे, शारीरिक मृत्यू कोणी रोखू शकत नाही. आज तरुण दिसतो आम्ही, उद्या म्हातारे दिसणार आहोत आणि म्हातारे दिसल्यानंतर एक दिवस आमची पण पेटी N6 किंवा तिकडं मोठ्या कब्रस्थानात जाणार. हे फिक्स आहे. उगाच भांडणं करू नका, इकडच्याच पुरा आणि तिकडच्याच पुरा. कुठं पुरा जायचं तर स्वर्गातच आहे. म्हणजे प्रत्येकासाठी मृत्यू अटळ आहे. शरीर जे आहे ते शरीर पूर्णपणे नष्ट होणार, माती पूर्वरस मातीच मिळेल आणि देवाने दिलेला आत्मा देवाकडे जाईल. आपण उगाच आपलं चाललंय घमंड हे ते. आपल्याला 4 लोक इथले इथे ओळखतात म्हणून आपल्याला वाटतं आपण लय भारी, आपण लय भारी. थोडंसं दिल्ली, मुंबई, पुन्हा कुठं जाऊन या एखाद्या शहरात, तिथं कोणीच ओळखत नाही तुम्हाला. ब्रदर इतके लोक आहे म्हणलं, ब्रदर दिल्लीमध्ये आपल्याला कोणीच ओळखत नाही. आपण फिरायला लागलो, हे ओळखत नाही. आपण उगाच म्हणतो इकडं ओळखतात तिकडं ओळखतात. काय ओळखतात म्हणलं आपल्याला? ओळख कशी पाहिजे? भारताच्या कानेकोपऱ्यात काय, जगाच्या कानेकोपऱ्यात जसल्यामुळे काय होतं, त्या लोकांचा नाश होत आहे. म्हणून येशू म्हणतो की मला तहान लागली आहे. येशूचा शिष्य जो थोमा होता, थोमा इथं कधी आला माहिती आहे भारतामध्ये तुम्हाला? 52 मध्ये AD 52 आज 2000 वर्ष झालेत. येशूच्या काळामध्ये तो भारतात आला. पण आज देखील भारतामध्ये पुष्कळशे लोकांना येशू माहिती नाही, त्यांना काहीच कळत नाही. जर खेडेगावात तुम्ही येशूचं नाव घेतलं तर हे कोण आहे नाही ओळखत. म्हणजे कितीतरी लोकांचं तारण होणं बाकी आहे. म्हणून येशू म्हणतो मला तहान लागली आहे. 6व्या उद्गाराकडे आपण जाऊ. योहानाचं पुस्तक याचा 6वा उद्गार 19 अध्याय आणि 30 वचन. झालं आता 6 आणि 7. येशूने आम घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि